हाय गाईज, वेलकम टू चिपळूणची मुलगी ब्लॉग. सध्या ब्लॉग हा गणपतीचा चालू आहे. भजन वगैरे मी अपलोड केलेत. जाऊन नक्की चिपळूणची मुलगी या अकाउंटला जाऊन बघा. नाहीतर पप्पाने ऑफिशियल ह्या इंस्टाग्राम अकाउंटवरती जाऊन बघा. मी लिंक टाकेनच. आणि गणपतीचा आजचा 6वा दिवस आहे. कधी हे गणपती आले कधी नाही, जात आहेत कधी समजलंच नाही. कारण की बाकीच्यांचं माहीत नाही, पण आमचं दिवस पूर्ण 6च्या 6 दिवस आजचे शेतात गेलेत. एकही दिवस असं नव्हतं. म्हणजे गणपती आला त्या तो दिवस फक्त घरी गेला, त्यानंतरचा एकही दिवस घरी गेला नाही. चिबुड्यांना काकड्यांना हा एकच चालत होता. त्यामुळे जास्त मला कंटेंट दाखवता आला नाही. बट रोजचे थोडे थोडे व्हिडिओ मी काढलेत, भजनाचे वगैरे, आरतीचे. ते मी नक्की शेअर करेन. मी गणपतीचा पोस्ट नव्हता केला म्हणून इथेच दाखवते. ही आमची गणपतीची मूर्ती यावर्षी. दिवस आहे. गौरी पूजाच्या दिवशी मी पोळ्या वगैरे करत होते. पोळ्या वगैरे करून झालं, ते सर्व तयारी वगैरे केलेली आम्ही, मम्मीने मी. आणि सर्व आता वंशाला सामान लागणारा सर्व पोळ्या, सुपारी, पान, पडवळ, कारला, काकडी, सर्व सूप वगैरे तयार करून घेतलं. आणि मला मम्मीने सुपाला धागा का बांधता त्याचा अर्थ सांगितला, की बायकोला जोडलेलं नातं, म्हणजे असं बांधून ठेवायचं असतं सुपाला, असं काहीतरी असतं. आणि त्यानंतर आम्ही मोठ्या घरात गेलेला. मोठ्या घराच्या इथे जाऊ पण मम्मी वसा घेऊन जाते, तयारी मी दाखवते तुम्हाला. आता आम्ही आलेलो मोठ्या घरामध्ये, आमचे कुलस्वामीला कुलस्वामींच्या इथे मोठ्या घरामध्ये बघू शकता. मम्मी इथे वाण वगैरे ठेवते.
हे आमचं कुलदैवत, हे मेरा छोटा भाई. हाय कर, हाय. तुम्हाला आता वरती गौरीकडचा व्हिडिओ मला काढता येणार नाही कारण की मी बाहेर जाते थोडी. तिथला दाखवेन मी व्हिडिओ काढून, पण आमच्या इकडला नाही दाखवू शकत. पण वेगवेगळीकडे दाखवेन मी तुम्हाला व्हिडिओ वगैरे काढून. आणि आता जाते, निघते वगैरे, आणि तिकडे जाते. मम्मी जाईल वरती गौरीकडे आणि मी जाईन माझ्या खेळतो. चला, मी हे काढून ठेवलं वाटतं सगळं. काही झालंय मम्मीसोबत थोडा वेळ. पाऊस पण आला म्हणून छत्री घेऊन आली. आता मम्मी सभागृहामध्ये वाण ठेवते आणि आता जायचं आपल्याकडे गौरीकडे. आता जाऊया तिकडे. चला वरती गौरीच्या इथे जाऊन भेटू. गाय मी नव्हते येणार पण आले, पाऊस होता. मम्मी कशी एकटी येईल म्हणून मम्मीसोबत आली छत्री वगैरे घेऊन. मम्मीला जमणार नाही तोपानी छत्री एकत्र करायला, तरी पण मी जाणार आहे, वेगळीकडे जाणार आहे आत्यासोबत. मी दीदी म्हणतो, आत्यासोबत जाणारच आहे मी. आता आलो इथे, मम्मी आता उचल वगैरे. दीदी तर आली तिथेच. मी आपली दीदीचा सूप वगैरे 5 सूप आहेत. मम्मी आता सॉरी दीदी आता ओसण वगैरे घेईल आणि दाखवत पुढचे. तर तिची आता असते ओसण झाल्यावरती तर तिच्या सासरी जायचं आहे. सासरी म्हणजे काढून ते नाही पण काढणार, बघू तिथे जाऊ समजू. तिथे आता असते सगळं ओसण वगैरे झाल्यावर बघू. घेऊन नाही बसले, सुपर ठेवली त्यांनी. सगळं झालं, औषधाकडून वगैरे झालं. आता आले घरी. आता जेवते बिवते, गायला सोडते, रोजचं काम करते. चला भेटू रात्री.
गुड मॉर्निंग आई. सगळं झालं आहे. आज वाजले 4 वाजून गेलेत सकाळचे. गौरी करून आत्ता आलो आहे. आता आरती वगैरे झाले, त्या रील्स वगैरे काढलेल्या आणि त्यानंतर सगळं आलं आहे. विसर्जनाचा वेगळा ब्लॉग करेन मी, पण आत्ताचा वेगळा आहे, मोठा ब्लॉग असणार आहे. त्याचे 2 भाग मी करणार आहे. तर मी ब्लॉग आजचा इथेच एंड करते. सगळ्यांना गणपती दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तो तुमचं आयुष्य चांगलं जाऊ हीच प्रार्थना. आता चला ठेवते. बाय बाय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.